उभारिले देवालया नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत बहिणी म्हणे फडकविती ध्वजा निरूपण केले वो ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर आणि जेने केला हा विस्तार विस्तार जर कुणी केला असेल तर कुणी केला म्हटले नामदेवरायांनी केला नामदेवराय सामान्य आहेत का नाही प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे मैबाप नामदेवरायांनी त्या भगवान परमात्माला वडिलांनी सांगावं बाळा मी काही कामास्तव बाहेर जातोय आणि बाहेर जातोय भगवंताला काही नैवेद्य दाखवलेला नाहीये तू काय कर तेवढा नैवेद्य देवाला खाऊ घालून नंतरच भोजन कर नामदेवरायांना सांगितलं नामदेवरायांनी मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही जसं वडिलांनी सांगितलंय तसं राऊळामध्ये जावं आणि गेल्याच्या नंतर भगवंताला म्हणावं भगवंता बाबा काही कामास्तव बाहेर गावी गेलेलेत आता मला तुम्हाला नैवेद्य त्या ठिकाणी खाऊ घालायचा आहे तुम्ही पटकन या नैवेद्य खा आणि जा सांगितलं पण आता मला सांगा आपण तुम्ही नैवेद्य दाखवता घरामध्ये बोला ना ग बोला बोला प्लीज दाखवता तुम्ही सगळ्या किती वेळ एक टाइम दोन टाइम काहीतरी बोला ग काहीतरी बोला तुम्ही बोलत नाहीत असं आहे का अजिबात नाही तुम्ही बोलायला लागल्यावर अख्ख्या गावाला कळतं कोण बोलतोय कळतं ना प्लीज थोडासा मला रिस्पॉन्स द्या म्हणजे मला कळेल की मी जे सांगते ते तुम्हाला कळते नाही तर ते असं होईल आमचे गुरुवर्य सांगत असतात कहा गए तो कहा नहीं और कुछ लाया तो कुछ भी नहीं कुठं गेले माहिती नाही काय आणलं माहिती नाही तसं होता कामा आहे का नाही कीर्तन ही एकट्याची गोष्ट आहे का तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी तुम्हालाही आनंद आला पाहिजे ना आम्हालाही आनंद आला पाहिजे आम्हाला आनंद कधी येईल जेव्हा तुम्ही आनंदी असाल आणि तुम्हाला आनंद कधी येईल जेव्हा आम्ही आनंदी असू अवलंबूनच आहे ना एकमेकांवरती म्हणून काय करा थोडा थोडा रिस्पॉन्स देत म्हणजे रेंज मध्ये राहा नाही तर जर तुम्ही रेंजच्या बाहेर गेले तर मला तुम्हाला रेंज मध्ये आणायला कीर्तन संप होईल म्हणून रेंज मध्ये राहा चला ऐका त्या ठिकाणी नामदेवराय सांगावं वडिलांनी की बाळा नैवेद्य खाऊ घालून ये नामदेवरायांनी भगवंताच्या समोर जावं म्हणावं पण भगवंत काही खात नव्हते त्यावेळेस नामदेवरायांनी म्हणावं बाबांच्या हाताने खातो देवा माझ्या हातानेच खात नाही का मग तेव्हा भगवंताने काहीच बोलू नये आता मला सांगा आपण नैवेद्य दाखवतो खातो का देव खातो का अजिबात खात नाही मग ते भगवान परमात्मा खायला तयार नाही त्यावेळेस नामदेवराय म्हणतात माझ्या बाबांच्या हाताने नैवेद्य खातो मी आलोय म्हणून खात नाहीस ना देवा तू जर हा नैवेद्य खाल्ला नाहीस तर तुझ्याच त्या ठिकाणी चरणावरती डोकं आपटून आपटून माझा प्राण तुझ्या चरणावरती त्याग करेल तू पहिले नैवेद्य खा नाही खाल्ला तर मी प्राण त्यागतो माई बाप नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नोह्याचा माने महिमा संतांचा नोह्याचा माने नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नोह्याचा मागे महिमा संतांचा नोह्याचा मागे महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी त्या ठिकाणी भगवंताने विटेवरतून उडी मारावी आणि नामदेवरायांचा त्या ठिकाणी तो प्रसाद ते भोजन भगवंताने ग्रहण करावं हा अधिकार नामदेवरायांचा मैबाप त्याच वारकरी संप्रदायाचा त्या ठिकाणी इमारत आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ज्ञानोबाराय असतील तुकोबाराय असतील नाथ महाराज असतील नामदेवराय असतील प्रत्येकाचा अधिकार आहे पण मैबाप ज्यांचा अभंग आज इथे आपण चिंतन रूपी सेवेकरिता निवडला ते नाथ महाराज म्हणजे सामान्य
नाही आहेत. नाथ महाराज म्हणजे संतही आहेत, शांतही आहेत आणि श्रीमंत सुद्धा आहेत. या तिन्ही गोष्टी ज्यांच्याकडे पाहायला मिळतात असे असणारे नाथ महाराज शांत आहेत, श्रीमंत सुद्धा आहेत आणि संत सुद्धा आहेत. मैबाप नाम त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या भक्तीची ताकद एवढी, भक्तीची क्षमता एवढी. तुम्हाला सांगू, जीवन जगत असताना जीवनामध्ये माणसाने भक्ती कशी करावी, कशी केली पाहिजे, त्या भगवान परमात्माची आराधना, त्या भगवंताची पूजा, त्या भगवान परमात्माची साधना आपण करतो, नवल नाही, नवल नाही. त्या भगवान परमात्माचं उचिष्ट आपण खावं, नवल नाही. त्या भगवान परमात्माच्या मंदिरामध्ये आपण जावं, नवल नाही. भगवंताचं नामचिंतन आपण करावं, नवल नाही. तुम्हाला सांगू, साधू संत मंडळींनी एवढ्या पराकाष्ठेची भक्ती करावी, एवढ्या पराकाष्ठेची करावी की अगदी आपण भगवंताचं उचिष्ट आपण खातो, म्हणजेच काय, नैवेद्य भगवंताला दाखवलेला असतो, आपण ग्रहण करतो, उचिष्ट आपण खातो. पण या साधू संत मंडळींनी स्वतःच्या भक्तीची एवढी ताकद बनवली, एवढी क्षमता केली, त्या भगवंताची एवढी साधना आराधना केली की तो जगाचा मालक संतांचं उचिष्ट ग्रहण करतो. काय करतो? संतांचं उचिष्ट ग्रहण करतो. मनाने सांगणार नाही. आपण त्या ठिकाणी भावार्थ रामायण त्या ठिकाणी श्रवण करत आहात. बघा, रामायणामध्ये रामप्रभू ज्यावेळेस वनवासाला जातात, अनेकांची भेट होते, अनेकांचा उद्धार करतात. पण एक प्रसंग आपल्या सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात आहे. त्या प्रसंगाचं नाव आहे की एक भक्त होती भगवान परमात्माची. अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून त्या भक्ताने फक्त आणि फक्त भगवान परमात्माचं नामचिंतनच करावं. तिने वयाच्या 5व्या वर्षापासून त्या ठिकाणी अगदी बालपणापासून त्या भगवान परमात्माच्या दर्शनाची आस ज्या भक्ताला लागावी, ती भक्त अगदी नुसतं गुरूंनी सांगावं की भक्त तुझं भाग्य एवढं बलवत्तर आहे, एवढं बलवत्तर आहे की साधना करावी लागते, भगवंताच्या द्वारामध्ये जावं लागतं त्याच्या दर्शनाकरिता. पण भक्त तुझं प्रारब्ध एवढं बलवत्तर आहे की तुला त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी, त्या भगवंताच्या दर्शनासाठी तुला मंदिरात जायची गरज नाही, भगवंताकडे तुला जाण्याची गरज नाहीये. साक्षात जगाचा नियंता परमपिता अखिल कोटी ब्रह्मांडाचा पालक चालक मालक असणारा भगवान परमात्मा तुझ्या झोपडीमध्ये येईल आणि तुला त्या ठिकाणी त्या भगवंताचं दर्शन होईल. एवढं तुझं भाग्य बलवत्तर आहे. आता मला नाव तुम्ही सांगावं ही माझी अपेक्षा आहे. ऐका, मी सांगते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त मला पण देऊ नका, फक्त हसत जा थोडंसं, बाकी काय नाही. मी सांगते, तुम्ही म्हणाल ताई जर आम्हाला सगळं माहित असतं तर तुम्हाला कशाला बोलील असतं उगाच. हा, असं काही म्हणू नका तुम्ही, सांगते मी तुम्हाला. ऐका, एवढं ज्या गुरूंनी त्या भक्ताला सांगावं, ती भक्त सामान्य नाही, त्या भक्ताचं नाव आहे शबरी माता. शबरी मातेला सांगावं. शबरी मातेने वयाच्या अवघ्या लहान वयापासून नुसतं गुरूंनी सांगितलंय की भगवान परमात्मा येणार आणि तुला त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन होणार. या शब्दावरती पूर्ण आयुष्य त्या भगवान परमात्माच्या फक्त आणि फक्त दर्शनासाठी, माझे प्रभू येतील, मला दर्शन देतील, फक्त या एका आशेवरती त्यांनी स्वतःचं जीवन व्यतीत केलं. मैबाप ज्यावेळेस प्रभू रामचंद्रजींनी शबरी माईच्या कुटियामध्ये यावं, पण अगदी साधना तेवढी होती. त्या ठिकाणी दररोज शबरी मातेने माझे प्रभू ज्या वाटेने येतील ना त्या वाटेवरती फुलं टाकावीत. शबरी मातेने माझे प्रभू येतील, मग माझ्या प्रभूंना काहीतरी खायला, मग आता तिथे काही होतं का दुसरं नाही, मग तिथे काय आपले कंदमुळं असतील, जेवढी काही फळं असतील ते सगळं. मग शबरी मातेने काय करावं, बोरं घेतली, बोरं त्या ठिकाणी आणली. पण ती बोरं शबरी मातांनी नुसती ठेवली का संबंध नाही ठेवली का, कारण ही बोरं आहेत आणि बोरांमध्ये काही बोर आंबटही असतात, काही बोर गोडही असतात. पण माझे प्रभू, माझ्या प्रभूंना आंबट बोर माझ्याच्याने तरी मी जाऊ देणार नाही, म्हणून प्रत्येक बोर त्यांनी पहिल्यांदाच चाखून बघावं आणि नंतर त्या परमेश्वराला देण्याचं त्या ठिकाणी ठरवावं. रामप्रभूंनी यावं. त्या ठिकाणी आल्याबरोबर रात्रंदिवस त्या शबरी मातेने फक्त आणि फक्त म्हणावं, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन
पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का दर्शन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का दर्शन होगा। आएंगे जब रघुराई तब आसन पे बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे। मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे, मीठे बेर अपने हाथों से खिलाओगी। पूजा की थाली में चंदन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का दर्शन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का दर्शन होगा। रात्रंदिवस शबरी मातेने फक्त आणि फक्त त्या भगवान परमात्माची वाट पाहावी। भगवान परमात्माने यावं आल्याच्या नंतर भगवंताला शबरी मातेने ते बोराचं त्या ठिकाणी ते पात्र जे होतं ना, ते पात्र शबरी मातेने भगवंताच्या समोर द्यावं आणि म्हणावं, प्रभू हे ग्रहण करा। ग्रहण करा म्हटल्याबरोबर भगवान परमात्माने जी बोर भगवान परमात्माने ग्रहण केली, ती बोर कशी होती? उष्टी होती। तो भगवान परमात्मा भक्ताचं उचिष्ट सुद्धा सेवन करतो, पण त्याच्यासाठी भक्ताची तेवढी साधना असावी, भक्ताची तेवढी परिकाष्ठा असावी, भक्ताचं तेवढं प्रेम असावं लागतं। देव कुणाचंही उष्ट खायला मोकळा नाही, त्याच्यासाठी तेवढी साधना करावीच लागते। त्या ठिकाणी केली, अहो त्या ठिकाणी भगवान परमात्माने उचिष्ट खावं ही अशी भक्ती असावी। आपण खालो नवल नाही। तुम्हाला सांगू बघा, भगवंताच्या मंदिरात आपण सगळ्या जातो ना, जात असाल ना, कधी का असं आपण जात तर असाल एकादशीला का होईना पण जात आहोत। मैबाप जीवनामध्ये एवढी सुंदर भक्ती करावी, एवढी सुंदर भक्ती करावी की साक्षात तो जगाचा मालक आपल्या भक्तीला पाहून आपल्या घरी यावा आणि आपल्या घराचं मंदिर होऊन जावं, एवढी सुंदर आपण भक्ती करावी। आणि एवढी सुंदर भक्ती ज्यांनी केली असे असणारे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज, अशी भक्ती त्यांनी केली। काय केलं मला सांगा? नाथ महाराज, नाथ महाराज आपण जर आजही त्या ठिकाणी पैठणला गेलो तर नाथ महाराजांचा देव्हारा एवढा सुंदर आहे आणि एवढा, कारण संतांचा आहे खूप सुंदर। त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये हे अनुकरण केलं की अगदी मंदिरात तर गेलेच, पण त्यांची भक्ती पाहून, त्यांची साधना पाहून साक्षात मंदिरातल्या देवाची सुद्धा इच्छा व्हावी की आपण यांच्या घरामध्ये जावं। नुसतं घरामध्ये गेले का? नुसते घरामध्ये गेले का? नाही, तर सगळं केलं। जेवढी काही कामं असतील ती सगळी कामं त्या भगवान परमात्माने करावी। कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे। अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाया, अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाया। वाळू आरती स्वामी एकनाथ, वाळू आरती स्वामी एकनाथ, वाळू आरती स्वामी एकनाथ, वाळू आरती स्वामी एकनाथ। कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय। कावडीनं ज्या भगवान परमात्मानी त्या ठिकाणी 36 वर्ष नाथांच्या घरी त्या ठिकाणी काम करावं, जी काम असेल चंदन उगाळून देणार, श्रीखंड्या चंदन उगलोनी करी, श्रीखंड्या चंदन उगलोनी करी, श्रीखंड्या चंदन उगलोनी
चंदन उगलोनी करी वस्त्र गंगा तिरी धूत असे वस्त्र गंगा तिरी धूत असे श्रीखंडा चंदन उगलोनी करी श्रीखंडा चंदन उगलोनी करी चंदन श्रीखंडा चंदन श्रीखंड्या चंदन उगाळूनी कधी त्या ठिकाणी भगवंताने चंदन उगाळून देणं असेल, धुणं धुणं असेल, पाणी वाहणं असेल, जेवढी काही कामं असतील ती सगळी कामं या जगाच्या मालकाने त्या ठिकाणी करावीत. अधिकार तेवढा प्राप्त करून घेतला भगवंताच्या. त्या ठिकाणी भगवंताने नाथ महाराजांच्या घरी कामं केली पण त्याच्यासाठी त्यांनी साधना सुद्धा तेवढीच केली. अगदी साधनेत सुद्धा अगदी नाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली. अभंग तर आहेतच, भावार्थ रामायण आहे. त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वरती सुद्धा त्या ठिकाणी नाथ बाबांनी त्या ठिकाणी टीका केली. अनेक असे त्या ठिकाणी बघा अजूनही भजनी मंडळींना त्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी क्लिक होईल. बघा आपल्याला एखादा अभंग येत असू द्या आणि त्याची टिकली त्या ठिकाणी जे शेवटचं असतं ना, तुखामणी असेल, जेवढं काही असेल, एका जनार्दन जे आहे ना ते जर लक्षात नाही आलं तर आपण काय करतो, डायरेक्ट एका जनार्दनी कुणाची म्हणायची टाप नाही की हा अभंग नाथ महाराजांचा का, कारण त्यांनी तेवढा केलाय, त्यांचे तेवढे अभंग आहेत, त्यांची तेवढी साधना आहे, हे सगळं त्यांचं हा अधिकार त्यांचा आहे. मैबाप एवढे अधिकार संपन्न की जे शांत आहेत, संत आहेत आणि श्रीमंत सुद्धा आहेत. शांत किती आहेत, यवनांगावरी थुंकला प्रसाद देवोनी मुक्त केला. यवन 108 वेळेस नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकला पण तरी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलं नाही. उलट आशीर्वाद असा दिला की बाबा अरे 108 वेळेस झालं पान खाऊन माझ्यावरती थुंकतोयस, 108 वेळेस तू माझ्या अंगावरती थुंकलास, अरे एवढ्या वेळेस तू माझ्या अंगावरती थुंकलास. अरे खरं सांगू, पानाने जी माणसं जास्त पानं खातात आणि 108 पानं त्याने खावी त्यावेळेस नाथबाबांनी म्हणावं बाबा तू माझ्या अंगावर थुंकला हे खरं आहे, पण पानं खाऊन खाऊन त्या काताच्या प्रभावाने, त्या चुन्याच्या प्रभावाने तुझ्या तोंडाचा दाह होत असेल म्हणे. काय तुझ्या तोंडाचा दाह होत असेल. त्या ठिकाणी तिथेच त्यांना काय केलं, अनुग्रह देऊन त्या ठिकाणी मुक्त करून दिला. यवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देवोनी मुक्त, प्रसाद दिला आणि मुक्त केलं. एवढी काळजी करणारे, एवढे शांत कोण, श्रीनाथ महाराज. त्या ठिकाणी श्रीमंत जर बघायला गेलो आपण तर नाथ बाबांची श्रीमंती म्हणजे अफाट आहे. त्या काळामध्ये नाथ बाबांच्या घरी दररोज भगवान परमात्माला पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य असायचा. कधी त्या काळामध्ये आपण जर विचार केला, आमच्या ज्या वृद्ध माता माऊल्या बसल्यात, जे वृद्ध माझे त्या ठिकाणी दादा बाबा काका तात्या आप्पा हे जे बसलेले आहेत, यांना माहितीये तुमच्याच काळामध्ये पाहुणे जर आले तर वरती फक्त चतकोर पोळी आणि खाली भाकर असंच होतं ना, का तुमच्याकडे नव्हतं? असंच होतं ना. अशी परिस्थिती होती कधी तुमच्या काळामध्ये, म्हणजे कोणत्या काळामध्ये, या 100-1 वर्षाच्या काळामध्ये. मग विचार करा नाथ बाबांच्या काळामध्ये काय असेल. आणि त्या काळामध्ये नाथ बाबांच्या घरी त्या ठिकाणी अगदी भगवान परमात्माला दररोज, एक दिवस नाही, नाही तर आपल्याला फक्त सणासुदीलाच असतो तसं नाही, नाथ बाबांच्या घरी दररोज भगवान परमात्माला जो नैवेद्य दाखवला जायचा, जो दिला जायचा, तो नैवेद्य पूर्णाचा त्या ठिकाणी असायचा. एवढे असणारे श्रीमंत श्रीनाथ महाराज आणि संत सुद्धा आहेत. वाङ्मय एवढं त्यांचं त्या ठिकाणी आहे.